नमस्कार मित्रांनो. आजचा जो विषय असणार आहे तो खूप छान असणार आहे मित्रांनो. तर तुमच्यासोबत आधी असं कधी झालं आहे की तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असेल आणि जोपर्यंत तुमच्याकडे ती गोष्ट नाही तुम्ही खूप वेटिंग करताय आणि ती गोष्ट तुमच्याकडे आली आणि काही दिवसांनी तुम्हाला महत्त्व राहतं का त्याचं? तर बिलकुल नाही. साधं उदाहरण देतो मित्रांनो. जर तुम्हाला आयफोन घ्यायचं असेल तर तुम्ही आयफोन बुक करता ऑनलाईन आणि यायला जवळपास 7-8 दिवस लागतात. तर तुम्ही 7-8 दिवस खूप वेट करतात. आज येईल, उद्या येईल. तुम्ही दररोज स्टेटस बघता त्याचं, कुठपर्यंत आलं आणि जेव्हा तुमच्या हातात येतं तेव्हा तुम्ही खूप आनंदी होतात. आणि 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस हळूहळू काय होतं की टाईम स्पेंड होतो. महिना जातो, 2 महिने जातात. जसं टाईम जातो तसं काय असतं की त्या गोष्टीचं महत्त्व कमी होतं मित्रांनो. तर सांगायचं हेच आहे की जर आपल्याकडे एखादी गोष्ट नसेल आणि ती आपल्याला पाहिजे असेल तर आपण खूप उत्साही असतो. ती आपल्याकडे कधी येईल आणि जेव्हा आली तेव्हा तिचं काय असतं की महत्त्व कमी होत जातं. तर हे एक उदाहरण याच्यासाठी दिलं मित्रांनो. आज प्रत्येकाच्या घरी आपले आईवडील आहेत, भाऊ बहीण आहेत, नातेवाईक आहेत. तर असंच आहे, ते सध्या आपल्याकडे आहेत. आजोबा आहेत, आजी आजोबा आहेत सॉरी. तर जोपर्यंत आहे ना, सध्या आहेत म्हणून काय आपल्याला त्यांचं महत्त्व नाही मित्रांनो. तर ही गोष्ट का सांगतोय मित्रांनो, खूप सारे मुलं असतात, मुली असतात, नातेवाईक असतात. नेहमी स्टेटस दिसतात मित्रांनो त्यांना, आय मिस यू पापा, आय मिस यू आजी, आय मिस यू आजोबा, आय मिस यू आई. तर या गोष्टी त्यांनाच कळतात मित्रांनो, जोपर्यंत आपल्याजवळ त्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीचं महत्त्व नसतं. जेव्हा ते जातात, तेव्हा मिस ही करून फक्त आपण त्यांच्या आठवणी करू शकतो मित्रांनो. म्हणून जो मोबाईलचं तुम्हाला उदाहरण दिला, तो याच्यासाठी दिला, की सध्या आई आहेत, आजी-आजोबा आहेत ते आपल्या जीवनामध्ये किंवा आपण आहे त्यांच्यासोबत. तर जी गोष्ट आहे ना, ती सध्या आता रिअलाईज करून घ्या मित्रांनो. त्यांना जीव लागा, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा. जेव्हा ते निघून जातात, तेव्हा आय मिस यू करून फक्त आपण आठवण करू शकतो, त्यांना परत आणू शकत नाही. तर एकदा डोळे बंद करा. जर खूप सारे लोक असतात, त्यांना आजी-आजोबा जड होतात, आजी-आजोबा जड होतात, आई-वडील जड होतात, भाऊ जड होतो, बहीण जड होते. तर फक्त तुम्हाला रिअलाईज करायचं आणि एकदा डोळे बंद करा आणि असं आठवा की ते आपल्या आयुष्यात नाही, तर काय होईल? डोळे बंद करा. ते असं समजा की आपल्या आयुष्यात नाही, फक्त रिअलाईज करा. ही मित्रांनो सांगायला म्हणजे तुम्हाला जड जातं की खूप सारे मुलं असे ठेवतात स्टेटस, मिस यू पापा, मिस यू आई. म्हणजे बघताना त्यांचं जे दुःख असतं ना, ते बघताना आपल्यालासुद्धा दुःख होतं. पण आपल्या जीवनामध्ये आईवडील आहेत, प्रत्येकाच्या घरात आईवडील आहे, आजी-आजोबा आहे, आपले नातेवाईक आहेत. तर आहे ना, तोपर्यंत तुम्ही त्यांच्यासोबत जगून घ्या. चांगलं त्यांना महत्त्व द्या, चांगलं बोला, चांगलं खाऊ घाला. आज लोकं बघा मित्रांनो, खूप सारे लोकं आहेत, आई-आजोबा किंवा आजी-आजोबा जे नातेवाईक असतात घरातले, जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत त्यांना बघत नाही, जेवण देत नाही, बडबड करतात, म्हणजे व्यवस्थित बघत नाही. जेव्हा ते आपल्यामधून निघून जातात, त्यांचा 13वा घाल, त्यांचा 10वा कर, त्यांचा महिना घाल, त्यांना बुंदी घाल, तर हे फक्त दिखावा असतं मित्रांनो. हे करणं फक्त काय एक दिखावा आणि संस्कृतीचा भाग असतो, जे परंपरा असतात त्याचा एक भाग असतो. याला काही तथ्य नाही. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्याला चांगलं वागा मित्रांनो. काही गरज नाही 10वा घालायची, 13वा घालायची, वर्षी श्रद्धा घालायची. हे कटू शब्दामध्ये का बोलतोय? कारण की आजची सत्य परिस्थिती आहे मित्रांनो. आई, वडील, आजी, आजोबा या 4 व्यक्तींना तुम्ही घरात चांगलं जपा मित्रांनो. हे नाते असे असतात ना, की शब्दात न सांगणारे नाते असतात मित्रांनो. जोपर्यंत माणसाकडे आहे ना, तोपर्यंत त्याला महत्त्व नसतं. जेव्हा ते आयुष्यातून निघून जातात, तेव्हा त्यांना रिअलाईज होतं, की अरे आपण त्यांच्यासोबत असं वागलो, असं करायला पाहिजे होतं. आता काही गोष्टी मी शेअर करतो माझे आजोबा देखील 2015मध्ये एक्सपायर झाले आणि अजूनही ते स्वप्नात येतात. त्यावेळेस मी थोडासा म्हणजे वय कमी होतं, शिकत होतो, म्हणजे एवढं काही कळत नव्हतं मित्रांनो. पण आता वाटतं की आपण असं केलं असतं, तसं केलं असतं, त्यांना फिरायला घेऊन गेलो असतो. पण ही गोष्ट आता गेलेली आहे भूतकाळात. आता त्याला नाही, म्हणजे त्याला आता ऑप्शन नाही. तर तुमच्याही आयुष्यात आई-वडील, आजी-आजोबा असतील तर नक्की त्यांना जीव लावा मित्रांनो. वाद, विवाद ह्या गोष्टी सगळ्या होत राहतात, त्या मिटवायच्या आपल्या हातात असतात.
हे वादविवाद घेऊन आयुष्यभर चालू नका मित्रांनो. खरंच म्हणजे काल एक मित्राने स्टेटस ठेवलं मिस यू पापा, तर ऐकून म्हणजे खरंच दुःख झाला. तो अचानक भेटला, रडू लागला. तर या गोष्टी नंतर फक्त आठवणी करायला वेळ भेटतो मित्रांनो. तो नेहमी स्टेटस ठेवतो, पप्पा म्हणजे असं झालं तर तसं केलं असतं, तसं झालं असतं तर असं केलं असतं. पण मित्रांनो, आता जी वेळ गेलेली आहे, जे माणसं गेलेले आहे ते पुन्हा येत नाही. तर तुमच्या आयुष्यामध्ये अजून म्हणजे खूप आहे, बाकी आहे. तर आईवडिलांना नेमकं महत्त्व द्या. आजी आजोबा आहेत, आजी आजोबांना सांभाळा. खूप सारे लोकं असतात मित्रांनो, आज लोकं म्हातारे झाले की त्यांना दुर्लक्षित करतात. तुम्हाला एक सांगू मित्रांनो, म्हातारपण म्हणजे एक बालपण असतं मित्रांनो. जसं बालपणमध्ये उन्हाळकी करतं ना माणूस, तसं म्हातारपणामध्ये म्हणजे त्याची काय असते की हळूहळू मेंटॅलिटी, बुद्धिमत्ता, ऐकण्याची क्षमता, दिसण्याची क्षमता, म्हणजे विसरभोळा हे नेहमी होत असतं मित्रांनो. आपण खूप सारे वृद्ध लोकं बघतात की त्यांना एखादी गोष्ट सांगितली की ते हळूहळू विसरत जातात. म्हणजे सकाळी चहा घेतला का थोड्या वेळाने सांगतात, नाही नाही मी चहा नाही घेतला, नाही नाही मी जेवणच केलं नाही, नाही नाही मी असंच केलं नाही. ही त्यांची चुकी नाही मित्रांनो. निसर्गानुसार हे हळूहळू कमी होत असतं. आपण त्यांना नाव ठेवतो, पण हळूहळू आपणही त्याच परिस्थितीमध्ये येणार आहे. निसर्गाचा नियम आहे, निसर्गाचं चक्र आहे. आपल्यालाही दिसायला कमी होणार आहे, आपल्यालाही ऐकायला कमी होणार आहे, आपल्यालाही स्मरणशक्ती कमी होणार आहे. हे सर्व गोष्टी चालणार आहे. त्यामुळे एक विचार करायचा मित्रांनो, असं समजायचं नाही की आजी आजोबा असेल, आपण त्यांना नेहमी काम करतो, इथे थुंकू नका, इथे हे करू नका, हे ते करू नका. ह्या गोष्टी तुम्ही प्रेमाने सांगा. आणि काय होतं मित्रांनो, जेव्हा वय वाढतं ना, ह्या सर्व गोष्टी घडत असतात. जवळपास 90-95% वृद्धामध्ये ह्या गोष्टी सगळ्या घडत असतात. तर त्या गोष्टी आपण समजायला घ्यायला पाहिजे. आपलं आयुष्य तर आता 90-95पर्यंत जाऊ शकत नाही. 60-65 खूप झालं या जगामध्ये आत्ताच्या पिढीचं आयुष्य. कारण की सध्या टेक्नॉलॉजी आला आहे, फास्ट फूड आला आहे, तंत्रज्ञान आलं आहे. या सर्व गोष्टी माणसाला 60च्या वर मॅक्झिमम जाऊ देणार नाही. तर जी पिढी आहे आपली शेवटची पिढी 70-80 आईवडील असतील, आजी आजोबा असेल, यांच्यासोबत चांगलं वागा मित्रांनो. मी तर माझी आजी बघितलीसुद्धा नाही. माझ्या जन्माच्या अगोदर 1 वर्ष आमची आजी एक्सपायर झाली माझ्या. तर मी माझ्या आजीला खूप मिस करतो. कारण की ज्याच्याजवळ नसतं ना मित्रांनो, तर त्याला त्याचं महत्त्व असतं, किंवा ज्याच्याजवळ एखादी गोष्ट असली त्याला त्याचं महत्त्व नसतं. तर आमची मोठी आत्या आहे, आम्ही नेहमी मोठ्या आत्यालाच आजी मानतो, कारण की तीही आम्हाला आजीसारखी जीव लावते. तर या गोष्टी सांगायचं तात्पर्य म्हणून एकच होतं की नाते-गोते नेहमी जपत जा मित्रांनो. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्याचं महत्त्व ठेवा. ज्या दिवशी तुमच्या आयुष्यातून जाईल ना, त्या दिवशी तुम्हाला कळेल नेमकं काय असतं, बाप काय असतो, आई काय असते, आजी काय असते, आजोबा काय असतं. तर सांगायचं एवढंच होतं मित्रांनो. आयुष्य आपलं देखील छोटं आहे, त्यांचं देखील आयुष्य भरत आलेलं आहे. माणूस आहे तोपर्यंत चांगलं जगून घ्या, चांगलं बोला, चांगलं खाऊ घाला, चांगलं पिऊ घाला. आपले आजी आजोबा असेल, आईवडील असेल, त्यांना नक्की बाहेर फिरायला घेऊन जा. आयुष्यभर त्यांनी कष्ट केले आपल्यासाठी. तर कळत नकळत घरामध्ये छोटे मोठे वाद होतात. हे वाद विसरा मित्रांनो. कारण की आईवडिलांनी लहानपासून खूप कष्ट केलेले असतात वाढवण्यासाठी मुलांना, आणि ते मुलांना कळत नाही. मुलं नेहमी म्हणतात की तुम्ही माझ्यासाठी काय केलं, काय केलं. पण जेव्हा आपण स्वतः पॅरेंट होतो, जेव्हा आपल्याला मुलं बाळं होतात, तेव्हा आपल्याला कळतं की लहान मुलांना वाढवायला काय स्ट्रगल असते, काय करावं लागतं. आणि आपण विसरून जातो की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी नेमकं काय केलं. तर हे सांगायचं आहे. मला असं वाटतं की तुम्ही या गोष्टीवर चांगला विचार कराल मित्रांनो. आणि ओके, बाय बाय.